मराठी नववर्षाची सुरुवात जी तर ही चैत्रीच्या गुढीपाडव्यापासून होत असते आणि त्या दिवशी जे तर सगळीकडे महाराष्ट्रामध्ये गुढी जी तर ती उभारली जाते. मात्र ह्या गुढीमध्ये जर आपण पैठणी जर बघितली तर हा वेगळाच लूक जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतो आणि गुढी उभारल्यानंतर त्यामध्ये जे वस्त्र वापरलं जातं तर ते खास महिलांचं आवडतं वस्त्र म्हणजे पैठणी आणि ह्या पैठणीपासून या ठिकाणी ज्या आहे तर त्या येवल्यातील एका नामांकित पैठणी दालनामध्ये या ठिकाणी ह्या पैठणीच्या गुड्या उभारलेल्या आहेत. आपण या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पैठणी कारागीर आहेत आपल्यासोबत. मला हे सांगा, की ह्या तुम्हाला गुड्या का उभाराव्याशा पैठणीच्या वाटल्या आणि का? आपली जी पैठणी आहे की नाही, ही महावस्त्र म्हणून आज वर्षानुवर्ष पारंपरिक एक महावस्त्र म्हणून ओळखली जाते. तर पहा ही पैठणी आपली साता पार गेलेली आहे आणि प्रत्येक स्त्रीला आज वाटतं का पैठणी मला हवीच. तर आपला हिंदू नववर्षाचा जो सण आहे गुढीपाडवा, तर त्या निमित्ताने आम्ही गुढी म्हणजेच आपली पैठणीची गुढी आज आम्ही आपल्या ह्याच्यात आणलेली आहे म्हणजे शॉपमध्ये आणलेली आहे किंवा सगळ्या सख्यांसाठी घेऊन आलेलो आहोत आणि ही जी गुढी असणार आहे, ही पैठणीच्या महावस्त्रापासून बनलेली आहे. त्याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही खूप प्रकारच्या डिझाईन्स अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या जशी टिश्यू पैठणी आहे, कडियाल आहे, महाराणी आहे आणि रंगही फार सुंदर, सुंदर आहेत. त्यामुळे प्रत्येक जणीला वाटतं, की नाही ह्या वर्षी जी गुढी असणार आहे की नाही, ती आपल्याला की नाही पैठणीचीच हवी. त्याच्यासाठी आम्ही ह्या गुढीचा जो आहे, हा रोजगार आम्ही प्रत्येक स्त्रीसाठी आणण्याचा प्रयत्न करत आहोत. एकंदरीत पाहता रंगीबेरंगी या पैठणीच्या माध्यमातून यावर्षी येवल्यासह परिसरामध्ये पैठणीची गुढी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उमेश पारीख, टीव्ही 9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.